सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन नमस्कार। यावर्षीचा गजानन महाराज प्रगट दिन 3 मार्च रोजी आहे। प्रगट दिनाच्या आधी गजानन विजय ग्रंथाच्या 21 अध्यायांचे निरूपण 3 वर्ष आपण यूट्यूबद्वारे ऐकत आहोत। तसेच यावर्षी 11 फेब्रुवारी ते 2 मार्च उत्कृष्ट निरूपणकारांकडून निरूपण आपण ऐकणार आहोत। प्रथम आपले गजानन महाराज उपासना केंद्राद्वारे कोणत्या कोणत्या कार्यक्रमांचा भक्तास लाभ होतो ते आपण पाहूया। गजानन उपासना केंद्राची स्थापना 2017 मध्ये झाली। आता तर आपले उपासना केंद्र रजिस्टर झाले आहे। 10 ते 15 भक्तांचे विचारांनी एकच ध्यास घेतला। हा ध्यास सतत मनात रुंजी घालत होता। उपासना केंद्र चालू करायचे। ते परब्रह्म कमळ 2017ला उमलून आले। मनःकामना पूर्णत्वास गेली। आज हे सरोवर उमललेल्या कमळांनी बहरून त्याचा सुगंध दशदिशात वाहत आहे। प्रथम उपासना चालू केली। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संध्याकाळी 5:30 ते 7 सहयोग मंदिर ठाणे येथे अविरत चालू आहे। उपासनेत महाराजांचा जप, प्रार्थना स्तोत्र, भजने, पसायदान, आरती असे धार्मिक वार्षिक उपक्रम होत असतात। प्रत्येकाचे निरांजनातील ज्योतीप्रमाणे उज्ज्वल आयुष्य व्हावे म्हणून ज्याचा त्या महिन्यात वाढदिवस असेल त्यांना महाराजांच्या आरतीचा मान मिळतो। जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण असते। उदंड भक्तांचा प्रतिसाद असतो। 21 अध्याय मुखोद्गत असणाऱ्या सौ विद्याताई पडवळ यांचे तोंडून अमृतमय शब्द झरझर झरत असतात। केवढी प्रचंड महाराजांची कृपा। महाराजांच्या कृपेने सर्व भक्त एकाग्रतेने तन्मयतेने ते अमृतकण वेचित असतात। माघ मासी सप्तमीस वद्यपक्षी शेगावात प्रगटला हा शिरोमणी संत। हा दिवस तर उत्कृष्ट कार्यक्रम महाप्रसाद यांनी सजलेला असतो। गजानन कृपेचा कल्पवृक्ष नामरूपी फुलांचे घोष कार्यक्रमरूपी पर्णांनी डवरलेला आहे। त्याचा सुगंध दाही दिशात पसरलेला आहे। गुरुपौर्णिमा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महाराजांचा सिद्ध मंत्र गणगण गणात बोते 11,111 जप वही लेखन लिहिण्यास वह्या दिल्या जातात।
वह्या इतर गावात सुद्धा पाठविल्या जातात. या वह्यांच्या द्वारे संपर्कात आलेल्या भक्तांनी उपासना केंद्रे चालू करावीत असा भक्तिमय उद्देश. अशी उपासना केंद्रे 55 ठिकाणी सुरू केली आहेत. अशा मोठ्या उपक्रमांसाठी महाराजांचा कृपेचा हात असतोच, म्हणून अशी शुभकार्ये घडून येतात. सद्गुरूंचे नाम अमृता समान हे केंद्राचे विविध वाक्य आहे. त्यानुसार मासिक जप वेळ पहाटे 5 ते रात्री 9 अखंड चालू असतो. चैत्र महिना जप, वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा जप. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना, मांगल्याचा हिरवागार निसर्गाने नटलेला मंगलमय असतो. 12 तास अखंड नामजप चालू असतो. मार्गशीर्ष महिना, या महिन्यात श्री विष्णूंचा वास असतो. अतिशय समृद्ध सौभाग्यवान महिना. पूजा पाठ व्रतवैकल्ये ठिकठिकाणी उपासना सगळ्यांची सुरू असते. तसेच आपल्याही उपासना केंद्राचा जप काकड आरतीने सुरू होतो व शेजारतीने सांगता होते. नामाचा महिमा आगाध आहे नाही का? मनस्वास्थ्य मनोबल मिळते, एकाग्रताही वाढते. महाराजांचे नाम तोंडी तेथे भक्त देह बोल सांडी. स्तोत्र पठण, जागर रामाचा. चैत्र पाडवा ते रामनवमी रोज रात्री 9 वाजता हनुमान चाळीसा, रामरक्षा. तसेच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अथर्वशीर्ष पठण. जून महिन्यात निवासी वर्ग चिंतन शिबिर 2 वर्षापूर्वी डहाणू येथे संपन्न झाले. तेथे समुद्रपूजन, समुद्रास धोतर नेसवणे विधियुक्त कार्यक्रम झाला. काल्याचे कीर्तन कीर्तनकार ज्योत्स्नाताई मोदले यांचे सुमधुर वाणीने सुश्राव्य कीर्तनाचा भक्तांना लाभ झाला. कृष्णजन्म, दहीहंडी, भजन, फेर धरणे असे मनोरंजनाचाही कार्यक्रम झाले. काल्याचा प्रसाद सगळ्यांना वाटण्यात आला. गेल्या वर्षी नाशिक येथे गंगापूजन अशा शिबिरांतून समानता सलोखता साधली जाते. प्रवचन, भजन, कीर्तन याचा भक्तांनी आनंद लुटला. धार्मिक सहल, खूपच उधाण भक्ती येते. ही सहल भक्तीने नामाचा कलश दुथंडी भरून वाहत असतो. परगावात जाऊन महाराजांच्या मंदिरात दर्शनाचा लाभ होतो. डिसेंबर महिन्यातील दुसरा रविवार खामगाव ते शेगाव पदयात्रा, यात 70, 75 ते 80 वयाचेही पदयात्रींचा सहभाग असतो. नामजप करीत शिस्तीत मार्गक्रमणा चालू असते. हातात केशरी झेंडे, टाळ, चिपळी, झांजा घेऊन नामसामर्थ्याने दुमदुमत असतो. हे सर्व परीक्षणीय असते. शारीरिक व्यायामही होतो. नवीन प्रबोधन, व्याख्याने, प्रवचने, कीर्तनेही होतात. करोना काळात यूट्यूबद्वारे 21 अध्यायांचे निरूपणाचा उपासना केंद्राने भक्तांना लाभ दिला. नवीन उपक्रम भागवत सप्ताह, प्रवचनातून कथा समजल्या. प्रवचनास अनुसरून सुंदर देखावे केले होते, जणू गोकुळच अवतरले होते. गजानन महाराज उपासना केंद्राच्या कल्पवृक्षास भक्तिमय नवीन नवीन फुले येतात. त्याचा सुगंध सर्वकडे पसरत असतो. त्यातील नवीन पुष्प म्हणजे मनाचे श्लोक मनन चिंतन. सौ मीराताई लिमये यांचे ऑनलाईन निरूपण. मीराताई आपल्या माहेरवाशीणच आहेत. त्यांचा बऱ्याच ग्रंथाचा गाढा अभ्यास आहे. अशा थोर विभूषी आपणास लाभल्या आहेत. अशा नवीन नवीन भक्तीच्या मळ्यातील फुले आपले उपासना केंद्र मुक्तकरांनी वाटीत असते. अतिशय उत्साही केंद्र प्रमुख छान छान उपक्रम आपल्या भक्तांसाठी आणीत असतात. असा हा कल्पवृक्ष बहरून आला महाराज कृपेने. बोला गणगण गणात बोते, म्हणूया एकमुखाने, म्हणूया एकमुखाने. जय गजानन. नमस्कार, मी सौ रमा जनार्दन मित्सुरे, श्री गजानन महाराज उपासना केंद्र नौपाडा ठाणे. आपल्या उपासना केंद्रानं गेल्या काही वर्षांपासून प्रगट दिनापूर्वी संत श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथ, म्हणजे जे आपल्या गजानन महाराजांचं चरित्र आहे,
त्याचं निरूपण वेगवेगळ्या प्रसिद्ध निरूपणकारांकडनं भाष्यकारांकडनं करून घ्यायची मालिका एक सुरू केलेली आहे. तीच मालिका आहे, त्याची परंपरा पुढे राखत यावर्षी आपल्या उपासना केंद्रानं जे वेगवेगळे निरूपणकार आमंत्रित केले आहेत त्याच्यापैकी पहिलं पुष्प पहिल्या अध्यायाचं निरूपण करण्यासाठी आमंत्रित केलं आहे सौ मेघना विश्वजित अभ्यंकर यांना. मेघनाताई या औषध निर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केलेल्या विदुषी आहेत, म्हणजेच एमफार्म आहेत. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये त्यांना 18 वर्ष कामाचा अनुभव आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच क्षेत्रामध्ये फ्रीलान्सिंग देखील केलेलं आहे. विज्ञानाबरोबरच निसर्ग हा मानवाला प्रत्येक व्याधी रोगापासून मुक्तता देण्याचं काम करतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंबहुना हाच निसर्ग ते करू शकतो या तत्वावर त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे त्यांनी निसर्गोपचाराचा देखील अभ्यास पूर्ण केलेला आहे. आध्यात्मिक रुची असल्यामुळे चिन्मय मिशनचा ॲडव्हान्स आणि बेसिक असा दोन्हीही वेदांत अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे. या वेदांतविषयक अभ्यासामध्ये त्यांचे मार्गदर्शक होते ब्रह्मचारी बुद्ध चैतन्य महाराज. 1993 साली त्यांच्या आईमुळे संत गजानन महाराजांच्या चरित्राची त्यांना ओळख झाली आणि मग त्यांनी सातत्यानं श्री गजानन विजय अध्यायाचं वाचन, पारायण, अभ्यास, चिंतन, मनन सुरू केलं. याच आध्यात्मिक प्रवासामध्ये 2000 साली त्यांची ओळख झाली परमपूज्य पुरुषोत्तम सिद्ध महाराज टाकळीकर अर्थात नांदेडकर गुरुजी यांची. नांदेडकर गुरुजी जे आहेत ते सलग 44 वर्ष श्री क्षेत्र शेगाव इथे वास्तव्याला होते आणि या वास्तव्याच्या कालावधीमध्ये त्यांनी कायमच आपल्या लाडक्या गजानन महाराजांची जी संजीवन समाधी शेगावला आहे त्याची पूजा अर्चा सेवा केली. किती भाग्य आहे या संताचं देखील. अशा या नांदेडकर गुरुजींचं शिष्यत्व मेघनातांनी स्वीकारलं. आपल्या या आदरणीय गुरुजींचं चरित्र गजाननमय प्रेममूर्ती आध्यात्श्री नांदेडकर गुरुजी या नावाने त्यांनी लिहिलं आहे आणि ते प्रकाशित झालेलं आहे. आपल्या गजानन माऊलींनी हे माझ्याकडून लिहून घेतलं असं त्या कायमच नेहमी विनयाने नमूद करतात. आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा श्री अथर्व याने याच गुरुजींच्या आत्मचरित्राचं पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर केलं आहे, ज्याचं नाव आहे एपिटोम ऑफ डिवाइन लव्ह. शिकागो येथे या चरित्राचं भाषांतराचं प्रकाशन देखील झालेलं आहे. आपल्या उपासना केंद्रानं यापूर्वी जी याच ग्रंथाच्या निरूपणाची मालिका पूर्वी केलेली होती ऑनलाईन प्रसारित, त्याच्यामध्ये 11व्या आणि 16व्या अध्यायाचं निरूपण मेघनाताईंनी यापूर्वी देखील केलं आहे. आपल्यापैकी बरेच जणांनी त्यांनी ते ऐकलंही असेल, त्याचा आनंदही घेतला असेल. एक महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आध्यात्मिक आवडींबरोबर अभ्यासाबरोबर मेघनाताईंनी नवविधा भक्तीवर 9 पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. आणि 3 वर्षापूर्वी आपल्या उपासना केंद्राने जी श्रावणामध्ये श्रवण भक्तीची व्याख्यान शृंखला सादर केली होती त्याच्यामध्ये मेघनाताईंचं भाष्य झालेलं आहे सख्य भक्ती या विषयावर. आपल्यापैकी जे बरेच उपासक आहेत त्यांनी ते ऐकलंही असेल. यावर्षीचं हे पहिलं पुष्प त्या आता गुंफतीलच आपल्यासाठी, आपण त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहोत. पण आपली ही जी निरूपणं भाष्य पूर्वीची त्यांची ऐकली की एक लक्षात येतं की प्रत्येक वेळेला हे निरूपण किंवा भाष्य सुरू करताना मेघनाताई गजानन महाराजांचं अतिशय सुंदर पद्धतीने आवाहन करतात, आळवणी करतात. आणि ते करत असताना त्यांचा गायनाचा अभ्यास किंवा त्यांचं गायनाचं अंग देखील आपल्या लक्षात येतं. आपण आता खूप उत्सुक असाल पहिल्याच अध्यायाचं निरूपण ऐकण्यासाठी, तर या भक्तिसागरात आता आपण उतरूया मेघनाताईंच्या मार्गदर्शनाने. जय गजानन. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. गण गण गणात बोत, गण गण गणात बोत, गण गण गणात बोत. परब्रह्म सद्गुरु गजानन करिते तुझ आवाहन. साध घालिते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन. आसनस्थ होऊन स्वीकारा
माझे मानस पूजन. स्नान घालते पंचामृती, लाविते सुगंधी चंदन. वस्त्र रेशमी सुंदर केशरी, करिते तुझ परिधान. दुर्वा मोगरा गुलाब चुई, वाहते चरणी वेचून. मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करिते मी वंदन. जेवू घालते भाकर झुणका, वरण भात कालवून. शीत मधुर हे ताक पिऊन मग तांबूल करी सेवन. धूप दीप आरती ओवाळून, करिते तव हे स्तवन. कार्य तुझेच सिद्धीच जाया, दे मज आशीर्वचन. दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. आपल्या माऊलीला वंदन करते. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी, विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. श्री दासगणू महाराजांना वंदन करते. ठाणे उपासना केंद्राने हा जो स्तुत्य उपक्रम गेले 2 वर्ष चालू केलेला आहे, ह्या वर्षी या उपक्रमाचं 3रं वर्ष आहे. खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे, कारण या उपक्रमामुळे गजानन विजय ग्रंथाचं एका वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास होत आहे. कसं आहे, प्रत्येक वक्त्याचे विचार वेगळे. अनेक चिंतकांनी, भक्तांनी आपली निरूपणं सादर केली आणि त्यांचे विचार मांडले. त्यांचं जे या अध्यायांवर चिंतन झालं ते विचार त्यांनी इथे मांडले आणि त्यामुळे एका वेगळ्या दृष्टिकोनातून हा ग्रंथ अभ्यासला जात आहे. रीड बिटवीन द लाईन्स जे म्हणतात, ते एक एक ओवीमधनं जे दासगणू महाराजांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, महाराजांचा उपदेश, तो आता आपल्यापर्यंत पोचत आहे. हा खरोखरच सुंदर उपक्रम आहे आणि ठाणे उपासना केंद्राचे मी खूप खूप आभार मानते. मधुराताई, श्री दातीर दादा, उदयभाऊ दातीर, मंजिरीताई, मानसीताई, सर्वांचे मी खूप आभार मानते की ही संधी आज त्याने मला इथे पहिला अध्यायाचं चिंतन मांडण्याची संधी आज मला तरी दिली आहे. खरं तर पहिला अध्याय म्हणजे सर्व अध्यायांचा पाया आहे, कारण ह्या पहिल्याच अध्यायात दासगणू महाराजांनी आपल्या माऊलीच्या प्रकटीकरणाचा प्रसंग सांगितलेला आहे. अनेक संतांचं संतस्तवन त्यांनी मांडलेलं आहे. तर खूप गहन उपदेश, म्हणजे वेदांतातला गहन उपदेशाची सुरुवातच पहिल्या अध्यायापासून केलेली आहे. तर ह्या अध्यायावर चिंतन मांडण्याचा मी आज प्रयत्न करते. हे सर्वस्वी माझं चिंतन आहे. माझं म्हणण्यापेक्षा जो काही विचार झाला ह्या अध्यायावर किंवा जे काही चिंतन झालं, माझ्या मतीने जे काही मला ह्यातलं कळलं ते इथे मांडण्याचा प्रयत्न करते. बोलविता धनी वेगळाची या दयाने खरं तर माऊली वदवून घेणार आहे, तरीही कुठेतरी माझेच विचार मी मांडायचा प्रयत्न केला. त्यातलं जे काही चारभूत असेल ते माऊलीने वदवून घेतलेलं आहे आणि जे काही असारभूत आहे किंवा जे काही पटणार नाही, आवडणार नाही, ते एक वायफळ बडबड म्हणून सोडून द्या. याच्या पुढचे अध्याय म्हणजे अध्याय 2 पासून पुढचे अध्याय त्याच्यावरचं चिंतन जे मांडणार आहेत त्यांनाही मी भावपूर्ण वंदन करते.
त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे, अजून काही गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे त्या सर्व उपासकांनाही माझं भावपूर्ण वंदन. दासगणू महाराजांचं कार्य हे इतकं मोठं आहे. कसं आहे, कधीकधी असा विचार डोक्यात येतो की जर हा गजानन विजय ग्रंथ नसता तर, बापरे, कल्पनाही करवत नाही. कारण ह्या गजानन विजय ग्रंथामुळे आपण माऊलीच्या इतके जवळ येऊन पोचलो. कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला कळल्याच नसत्या जर हा गजानन विजय ग्रंथ नसता तर. दासगणू महाराजांची वाणी इतकी प्रासादिक आणि ओघवती आहे की म्हणजे विचार करा की 21 दिवसात 21 अध्याय रचून होणं ही काही साधी गोष्ट नाही. खूप कृपा महाराजांची त्यांच्यावर आहे. आणि ते स्वतःच असं म्हणतात की मी लेखणीचं काम केलं, पण खरं तर लेखणी होणं यासाठीसुद्धा जे पूर्वसंचित लागतं, पूर्वसुकृत लागतं, पुण्य लागतं आणि जी पात्रता लागते ती दासगणू महाराजांमध्ये होती. म्हणून आपल्या माऊलीने त्यांच्या मुखातून ह्या ओव्या वदवून घेतल्या. विशाल गुरुजी असं एकदा म्हणाले होते की माय जुळव करून जे होतं ते काव्य आणि सहज होतो तो चरित्र ग्रंथ. त्याप्रमाणे दासगणू महाराजांनी एका दिवसात एक अध्याय जो त्यांना स्फुरला ते सहज झालेली गोष्ट होती. आणि दासगणू महाराज यांनी हे कार्य केल्याबद्दल संस्थांकडून कुठलंही मानधन स्वीकारलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे, नम्रतेने त्याने हे सांगितलं की हे जर मी केलेलं असतं तर कदाचित मी घेतलंही असतं मानधन, पण ह्यात मी काहीच केलं नाही. लिहिते लिहवते स्वामी भले श्री गजानन महाराज असं दासगणू महाराज म्हणाले. आणि प्रसाद म्हणून केवळ एक समाधीस्थानाच्या इथे लावलेलं वस्त्र त्यांनी स्वीकारलं. तर असे दासगणू महाराज, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. त्यांच्यामुळे हा श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला मिळाला. सगळ्यांचंच नामोल्लेख करायला लागेल, कारण रामचंद्र पाटलांच्या सर्वप्रथम हे मनात आलं की आपल्या माऊलीचा सुद्धा चरित्र ग्रंथ असावा. ती सर्व कथा आपल्याला माहिती आहे, ती काय मी आत्ता इथे सांगत नाही आहे. पण ते पांगारकरांकडे गेले आणि पांगारकरांनी त्यांना सांगितलं की मी ओवीरूपी ग्रंथ लिहित नाही, मी गद्य लिहितो. त्यामुळे तुम्ही दासगणू महाराजांकडे जा. आणि दासगणू महाराजांकडे पंढरपूरला गेलेलं असताना ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पुढे. तर आणि इतकं करून थांबले नाहीत तर दासगणू महाराजांनी सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन केले. आज गुरुचरित्राच्या खालोखाल जर कुठल्या ग्रंथाचा खप होत असेल तर मला असं वाटतं तो श्री गजानन विजय ग्रंथाचा खप होतो. कारण गजानन विजय ग्रंथ हा आता केवळ मराठीत नाही तर अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. घरोघरी हा गजानन विजय ग्रंथ आहे. माऊली भक्तांकडे देशाविदेशापर्यंत हा ग्रंथ गेलेला आहे माऊलीच्या भक्तांबरोबर. त्यामुळे अतिशय महान असं कार्य दासगणू महाराजांनी आपल्या सर्वांसाठी करून ठेवलेलं आहे. मुख्य आपली माऊलीशी ओळख करून दिलेली आहे. या ग्रंथाबद्दल नांदेडकर गुरुजी असं नेहमी म्हणायचं की हा ग्रंथ, या ग्रंथातलं एक एक अक्षर म्हणजे आपल्या महाराजांचा अंशच आहे, महाराजांचाच भाग आहे, शरीराचा भाग आहे. त्यामुळे हा ग्रंथ आणि माऊली हे एकच आहेत. आपण या ग्रंथाचं महात्म्य सर्वजण जाणतो, आपण पुढे बघणारच आहोत. कसं आहे, 4 गोष्टी विचारात घेतल्या जातात, आपण त्याबद्दल पुढे बोलू. पण इथे एक अध्यायाचं चिंतन मांडण्यापूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे ह्या अतिशय प्रासादिक अशा श्री गजानन विजय ग्रंथाचं मुखोद्गत पारायण करण्याची सेवा अविरतपणे 50 वर्ष ज्या भक्तांनी केली त्या म्हणजे
आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय श्रीमती सुमतीताई बापट ह्या 6 नोव्हेंबर 2023 रोजी माऊलीमध्ये विलीन झाल्या. खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. अनेक भक्तांना त्यांनी ह्या ग्रंथापर्यंत माऊलीपर्यंत पोचवलेलं आहे. या ग्रंथाचा त्यांनी प्रचार केला, माऊलीचा प्रचार केलेला आहे. खूप जणांना त्यांनी भक्तिमार्गाला लावलं. त्यांच्या ओघवत्या आणि मधुर वाणीतील पारायण एक एक अध्याय ऐकून कितीतरी जण या ग्रंथाकडे आकर्षले गेलेले आहेत. असं महान कार्य सुमतीताईंनी केलं आहे. त्यामुळे त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. अजून एक गोष्ट जिचा उल्लेख करावासा वाटतो ती म्हणजे ह्या अध्यायाचं जेव्हा प्रसारण होईल तोपर्यंत ही घटना होऊन गेलेली असेल, परंतु तरीही ह्या घटनेची मी आतुरतेने वाट बघत आहे. अशी एक अतिशय आनंददायी घटना घडणार आहे. ती म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचं श्रीराम जन्मभूमीवर अयोध्येला उद्घाटन होत आहे, प्राणप्रतिष्ठा होत आहे. तेव्हा ह्या सर्व कार्यासाठी ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्यामुळे हे कार्य घडत आहे ते आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनासुद्धा मी नमस्कार करते. त्यांच्यामुळे आज हे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्या राम जन्मभूमीच्या साठी आपल्या अनेक विश्व हिंदू परिषदेच्या सेवकांनी, कारसेवकांनी आपलं बलिदानसुद्धा दिलेलं आहे. कितीतरी वर्ष चाललेला हा वाद होता आणि आता तिथे आपल्या प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ते मंदिर उभारलेलं आहे. माऊलीच्या आशीर्वादाने, माऊलीच्या कृपेने हे निर्माण कार्य होत असताना अयोध्येला 2 वेळा जायची संधी मिळाली आणि ते कार्य बघून खरोखर डोळ्यात अश्रू आले की किती वर्ष ह्या राम जन्मभूमीसाठी हा वाद चाललेला होता. किती वर्ष रामप्रभूंना वाट पाहावी लागली. असे अनेक जण आहेत ज्यांनी, मी आत्ता नाव नाही घेऊ शकत, पण जोपर्यंत प्रभू राम जन्मभूमीच्या मंदिरात जात नाही तोपर्यंत अयोध्येला आम्ही जाणार नाही असंही काही जणांनी व्रत धरलेलं आहे. तर अशा सर्व रामभक्तांसाठी ही आता पर्वणी आहे. राम मंदिर राम जन्मभूमीवर उभं राहत आहे. तर पुन्हा एकदा नमो नमः असं म्हणते आणि अध्यायाचं चिंतन सुरू करते. कुठल्याही ग्रंथाचा विचार करताना 4 मुद्दे, म्हणजे कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करताना 4 मुद्दे विचारात घेतले जातात. ते मुद्दे कुठले तर अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण? खरं तर जे वेदांताचे ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, त्याचं असं लिहिलेलं असतं की ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण तर मुमुक्षु साधक हा या ग्रंथाचा अधिकारी आहे. परंतु आपल्या माऊलीचा श्री गजानन विजय ग्रंथ बघितला तर ह्या ग्रंथ वाचनाचा अधिकारी कोण तर प्रत्येक तो भक्त, तो साधक ज्याच्यावर माऊलीची कृपादृष्टी पडली आणि हा गजानन विजय ग्रंथ ज्याच्या हातात आला तो या ग्रंथ वाचनाचा अधिकारी झाला. कसं आहे, जरी मुमुक्षु किंवा साधक असेल त्यांनी ग्रंथ वाचावे असं उपनिषदांच्या इथे म्हटलेलं आहे, ते या ग्रंथ वाचनाचे अधिकारी आहेत. परंतु आपला श्री गजानन विजय ग्रंथ जो आहे तो श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला मोक्षाची वाट दाखवतो. माऊलीचा उपदेश, ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे असं लिहिलेलं आहे. त्या ईश्वरी तत्वांचे वाटाडे वाटाडे हे संत आहेत आणि त्यांचं चरित्र, आपल्या माऊलीचं चरित्र या ग्रंथात आहेत, म्हणून ते आपल्याला मोक्षाची वाट दाखवत आहेत. त्यामुळे कोणीही सामान्य साधक, आपल्यासारखे सामान्य भक्त
ज्यांच्यावर माऊलीची कृपादृष्टी पडली आणि हा ग्रंथ आपल्या हातात आला तो या ग्रंथ वाचनाचा अधिकारी आहे. पुढचा आहे विषय. ह्या ग्रंथाचा विषय काय, तर आपल्या माऊलीचं, गजानन माऊलीचं चरित्र आणि त्या अनुषंगाने आपल्या माऊलीने आपल्या सर्वांना केलेला उपदेश, वेदांताचा उपदेश, हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. प्रयोजन काय, आपण आत्ताच बोललो की हा ग्रंथ आपल्याला मोक्षाची वाट दाखवतो. अनेक लीलाप्रसंग माऊलीचे यात वर्णन केलेले आहेत. भक्तांची चरित्र आहेत. त्या भक्तांकडून अनेक शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की भक्तांनी कशी भक्ती केली, कसे अनन्य झाले आणि त्यांचा कसा उद्धार झाला. त्यामुळे ह्या ग्रंथाचं प्रयोजन आहे, आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आडून सोडावया. भक्ती कशी करावी, माऊलीवर प्रेम कसं करावं हे शिकवणारा हा ग्रंथ आहे. हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे. पुढचा मुद्दा येतो संबंध. संबंध म्हणजे ह्या ग्रंथाचा या विषयाशी काय संबंध आहे, तर मगाशी मी म्हटलं तसं गजानन माऊली आणि हा गजानन विजय ग्रंथ यात काहीच फरक नाही. माऊलीच आहे गजानन विजय ग्रंथ म्हणजे. आणि या ग्रंथाचा वाचकांशी काय संबंध, तर हा ग्रंथ हा देणारा आहे. ह्या जो देणाऱ्याचा घेणाऱ्याशी संबंध असतो तो या ग्रंथाचा वाचकांशी संबंध आहे. विचार करा, पारायण करायला अगदी आपण पहिलं जरी पारायण केलं, जेव्हा केलं तेव्हा जास्तीत जास्त किती 8 तास लागले असतील. तर हे 8 तास आपण माऊलीला दिल्यावर, माऊलीला म्हणण्यापेक्षा हा ग्रंथ वाचल्यावर काय झालं, तर केवळ या 8 तासांनी आपलं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. आपण खरोखर विचार करूया की हा ग्रंथ आपल्या हाती लागायच्या आधी, हा ग्रंथ वाचायच्या आधी, त्याची पारायणं करायच्या आधी आपलं आयुष्य कसं होतं आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर आपलं आयुष्य कसं बदललं, हा प्रत्येकाने ज्याचा त्यांनी विचार करा आणि समजून घ्या की किती या ग्रंथाने आपल्याला दिलेलं आहे. श्री जयंत वेलणकर काकांची पुस्तकं आहेत अनुभवांची, श्री गजानन अनुभव. तर ह्या पुस्तकांमध्ये असेही काही अनुभव आहेत ज्यामध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केल्यानंतर लोकांच्या समस्या दूर झाल्या. काही जणांना काय कोणाचं लग्न जमत नव्हतं म्हणून हे पारायण केलं आणि लग्न जमलं. कुणाला मूल होत नव्हतं, 21 पारायणं केली, मूल झालं. कुणाला नोकरी मिळत नव्हती, कुणाला नोकरीत प्रमोशन मिळत नव्हतं. जे काही प्रापंचिक गोष्टी लोकांच्या मनात होत्या, केवळ या ग्रंथ वाचनाने ह्या सर्व गोष्टी त्यांना ज्या मनात होत्या त्या प्राप्त झालेल्या आहेत. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, दृढतर विश्वास आचल्यामनी, हे मात्र विचारू नका. हे दासगणू महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. भगवंताचं दातृत्व कसं आहे, तर ह्या देण्याघेण्याची जर बॅलन्स शीट तयार करायला गेलं तर जे देणं आहे ते कधीही, म्हणजे आपण जे त्यांना देतोय ते आणि ते जे आपल्याला देत आहे त्यात कधीही टॅली कधीच होणार नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, अगदी जे काही आपण त्यांना एवढंच देतो त्याच्या बदल्यात माऊली आपल्याला इतकं काही देते. श्रीमद भागवतामध्ये सुदाम्याचा एक श्लोक आहे. सुदाम्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अतिशय दारिद्र्य सुदाम्याने बघितलंय, अनुभवलंय. जेव्हा त्याच्या पत्नीच्या आग्रहाखातर सुदाम्याने ठरवलं की आपण भगवंताकडे जाऊ, श्रीकृष्णाकडे जाऊ, आपल्या सख्याकडे जाऊ, तेव्हा काही मुठभर पोहे त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांकडून घेऊन आली आणि ते मुठभर पोहे
सुदाम्याने भगवंताला दिले ते भगवंतानी खाल्ले. त्याच्या बदल्यात सुदाम्याला काय दिलं तर त्याच्यासाठी संपूर्ण नगरी सुवर्णाची केली. ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हेमनगरी ती, मुद्दला तर मुक्ती देणे ही कोण्या चावकाराची रीती. सुदाम्याने असं म्हटलेलं आहे की भगवंत भक्ताला जे काही देतो ते भरपूर देतो, पण त्याला ते अगदी थोडं वाटतं. ह्याच्या विरुद्ध भक्तांनी भगवंतासाठी अगदी थोडंच दिलं तरी ते भगवंताला खूप जास्ती वाटतं आणि म्हणून तो त्याला काय देऊ आणि काय नको असं होतं. ज्ञानेश्वरीमध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा जो संवाद आहे, खूप सुंदर अशी काही सौंदर्य स्थळं ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये भगवंतानी अर्जुनाच्या प्रेमाखातर इतकं काही दिलेलं आहे असं एक सुंदर ओवी येते. तर असं हे भगवंताचं औदार्य आहे. बरं, केवळ आपल्या भक्तांनाच नाही तर जे त्यांच्या विरोधात केले, पूतना विष पाजायला आली भगवंताला, तिलासुद्धा मुक्तीचं दार उघडं करून दिलं. शिशुपाल म्हणा किंवा रावण, हिरण्यकश्यपू ह्या सर्वांनी भगवंताशी वैर केलं तरीसुद्धा भगवंतानी त्यांच्यासाठी मुक्तीची दारं उघडी केली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र, वैरियाही दिधले. आपल्या शत्रूंना सुद्धा त्यांनी मोक्ष दिला. तर असा भगवंत उदार आहे. हा ग्रंथ उदार आहे, आपली माऊली उदार आहे. आणि ह्याच औदार्य या गणेशाच्या गुणाचं वर्णन करत दासगणू महाराजांनी या पहिल्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. आपण 5 ओव्या या अध्यायाच्या म्हणूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठाले विद्वान साधू, आज केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. असा श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाची अशी सुरुवात होते. सुरुवातीलाच गणेशाला वंदन केलेलं आहे. गणेशाला उदार कीर्ती म्हटलेलं आहे. गणेशाला प्रताप ज्योती म्हटलेलं आहे. अनेक प्रताप गणेशाने केलेले आहेत. काही उदाहरणाखातर सांगायचे झाले तर पार्वतीने बाप्पाला बाहेर उभं केलं होतं आणि सांगितलं होतं स्नानगृहात कुणाला येऊन देऊ नको. अशा वेळी शंकर आले तर त्यांनाही त्यांनी जाऊन दिलं नाही आणि त्यांच्याशी युद्ध केलं. हा प्रताप एक त्याने केला. ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. त्याच्या पुढे अजून एक प्रताप म्हणजे रावण शंकराचं लिंग घेऊन जात असताना शंकराने त्याला सांगितलं होतं की ते लिंग जमिनीवर ठेवायचं नाही. तेव्हा गणेशाला तिथे पाठवण्यात आलं आणि गणेशाने युक्तीने ते रावणाकडून घेतलं आणि ते जमिनीवर ठेवलं. हा एक प्रताप गणेशाचा आहे. उंदरांचं जेव्हा सुळसुळाट झालेला होता आणि तेव्हा त्या उंदराला गणेशाने पाशाने आवरलं आणि त्याला आपलं वाहन केलं, अशी एक कथा येते. तर अनेक प्रताप गणेशाने केलेले आहेत. तर त्या गणेशाचं वंदन दासगणू महाराजांनी केलेलं आहे. दासगणू महाराज म्हणतायत की तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती, कापूसाचा पाड किती अग्नीपुढे दयाघना. इथे एक छोटंसं चिंतन मला मांडावंसं वाटतं आहे की कापूस कसा असतो तर अग्नीच्या जवळ जरी कापूस गेला तरीसुद्धा तो जळून भस्म होतो. पण तोच कापूस आपण पिळतो, त्याच्या वाती करतो आणि त्या तेलात किंवा तुपात बुडवतो, तेव्हा तोच अग्नी, तोच कापूस अतिशय लीलया धारण करू शकतो. हेच आपण आपल्या मनाबद्दल जर विचार केला की ह्या प्रपंचातल्या संसारातल्या त्रिविध तापांनी आपलं मन हे होरपळून जातं.
मग आयुष्यातले चढउतार म्हणा, सुखदुःख म्हणा, यश अपयश म्हणा, अपेक्षाभंग म्हणा, जे काही आहे त्याने आपलं मन सतत हेलकावे खात असतं, ते होरपळून जात असतं. जो तापत्रये पोळला तो परमार्थी अधिकारी झाला, असं जे म्हटलेलं आहे, असं आपण होरपळून निघत असतं मन. पण ह्याच मनाला जर आपण पीळ घातला, म्हणजे काय तर माऊलीची उपासनेची वेळ आहे, पण आत्ता एक छान पिक्चर लागला आहे, त्याला मैत्रिणी बोलावत आहेत, तर जाऊया का पिक्चरला, आल्यावर उपासना करूया, असंही कधी कधी होतं. कुठेतरी पारायण आहे, तर आपल्याला बोलावलेलं आहे, पण आज नको, आज कंटाळा आला, नको जाऊया, असंही कधी कधी होतं. तर हे जे असं मन आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यापासनं वंचित ठेवतं, त्या मनाला आपल्याला पीळ घालता आला. कसा पीळ घालायचा तर आहे ना, आत्ता ह्याच्यात श्रेयस काय आहे. आत्ता मी मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन चित्रपट बघणं हे श्रेयस आहे का, ही आत्ता उपासनेची वेळ आहे, मला आत्ता उपासना केंद्रात जायचंच आहे, महिन्यातनं एकदा उपासना असते तिथे, आज मला जायचंच आहे, अशा निग्रहाने तिथे मनाला वळवणं म्हणजे मनाला पेळ घालणं. कुठेतरी पारायण आहे, कुठेतरी उपासना आहे, घरात आपल्या काहीतरी माऊलीची उपासना करण्यासाठी आपण बसलो आहे, जप करायला बसलो आहे, अशा वेळी कितीतरी दाही दिशांना आपलं मन जातं, त्याला परत खेचून आणणं, हे मनाला पेळ घालणं जर आपण केलं आणि त्या मनाला आपण भक्तिरसामध्ये बुडवून ठेवलं, माऊलीच्या भक्तीत बुडवून ठेवलं, तर हेच मन ह्या संसाराच्या सगळ्या गोष्टी अगदी सहज लीलया सहन करू शकतं, त्याच्याने ते होरपळून जात नाही. तर कापूसाचा पाड किती अग्नीपुढे दयाघना, ह्या एका ओवीवर जे चिंतन झालं ते मांडण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, आता आदिमाया सरस्वती ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मिले करू आहे अजाण अभिमान माझा धरावा आहे. अशा अनेक ओव्या आलेल्या आहेत. सरस्वती जगदंबा यांना वंदन केलेलं आहे. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढे गिरी, ही ओवी गिरनार चढताना नक्कीच आठवते. कसं आहे, इतकी जणं गिरनार चढतात, त्यामध्ये काही वृद्ध वयस्कर लोकंसुद्धा असतात. पहिल्या 5,000 पायऱ्या चढून जाणं हेच खूप मोठं आहे आणि त्यात चढताना ही ओवी आठवते. पांगळाही चढेगिरी, आपण हातीपायी धड असूनसुद्धा आपल्याला एवढा त्रास होतो, परंतु अशी काही जणं मी बघितली गिरनारला की जी हातीपायी धड नसतानासुद्धा गिरनार चढतायत, आणि तेव्हा ही ओवी नक्कीच आठवते की पांगळाही चढेगिरी, तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढेगिरी. तर अशी त्याची कृपा आहे. पुढे दासगणू महाराजांनी पांडुरंगासाठी 8 ओव्या रचलेल्या आहेत. आता हे पुराण पुरुष आदी ब्रह्म विठ्ठल माऊली, विठोबा माऊली, आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो, पाही माम माझं रक्षण कर. ह्या विठ्ठलाला जो सर्व संतांचा ध्येय विषयाचा अशा विठू माऊलीला, निर्गुण निराकार सगुण साकार झालेल्या विठ्ठलाला दासगणू महाराज असं म्हणतात की ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. आता इथे ह्या पूर्ण अध्यायात काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण वाचत जातो, पण त्याचा खरा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही किंवा वाचण्याच्या ओघात आपलं लक्षच जात नाही. तर म्हणून इथे काही गोष्टी जिथे मी अडले त्या गोष्टी मी इथे सांगायचा प्रयत्न करते. तुम्हा सर्वांनाही माहीतही असेल, पण सुरुवातीला जेव्हा हे अध्याय वाचन झालं तेव्हा अशा गोष्टी मनात यायच्या की ह्याचा अर्थ काय. तर त्याच्यापैकी एक म्हणजे निगमागमा. तर जो न कळे निगमागमा, निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे वेदोत्तर जे ग्रंथ झालेले आहेत, भगवद्गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे, पतंजली योगसूत्र आहेत,
ह्या सगळ्यांना आगम असं म्हणतात. तर तुझ्या कृपेचा अगाध महिमा जो न कळे निगमागमा, कारण वेदसुद्धा असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे, वेदसुद्धा ज्याचं वर्णन नेती नेती न इति असं करतात, ते भगवंत किंवा ते ब्रह्म, त्याच्याबद्दल बोलताना ते असं म्हणतात की तुझ्या कृपेचा आगाध महिमा जो न कळे निगमागमा, तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे, असं ते म्हणत आहेत. पुढे त्यांनी शंकराचं स्मरण केलेलं आहे. हे भवभवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा, ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री, तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. इकडे मार्कंडेयाची गोष्ट आठवायची की मार्कंडेयांना यमदूत न्यायला आले आणि तेव्हा त्यांनी शंकराला धरून ठेवलं, शिवलिंग धरून ठेवलेलं होतं, आणि तेव्हा शंकराची उपासना केली असं आपण म्हणू, आणि तेव्हा यमदूत न्यायला आले असूनसुद्धा त्यांना मार्कंडेयांना नेता आलं नाही. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. तर तसा उल्लेख आहे. पुढे कुलदेवतेचं स्मरण केलेलं आहे. त्यानंतर दुर्गे तुझे भवानी, अपर्णे अंबे मृडानी असं वर्णन केलेलं आहे. मृडानी हा शब्द आहे पार्वती चं नाव आहे मृडानी. हे आपल्या गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायात त्यात अजून एका ठिकाणी हे मृडानीपती कर्पूर गौर असं आलेलं आहे. तर मृडानीपती शंकर, मृडानी हे पार्वतीचं नाव. पुढे शांडिल्य वसिष्ठ गौतम पराशर असे अनेक ऋषींची नावं घेतलेली आहेत. ज्ञाननभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो असं म्हटलेलं आहे. आणि त्यापुढे ह्या शंकराचार्यांबद्दल सुद्धा सांगणार आहे. पुढे त्याने गुरूंचं वंदन केलेलं आहे की हे शिर्डीकर साई समर्था, वामनशास्त्री पुण्यवंता. आता वामनशास्त्री इस्लामपूरकर हे दासगणू महाराजांचे गुरु. त्यांनी त्यांना मंत्रदीक्षा दिली, परंतु पुढे काही कारणांनी त्यांनी साईबाबांकडे दासगणू महाराजांना पाठवले आणि दासगणू महाराजांनी साईबाबांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. पुढे सर्व त्यांचा साईनाथांबरोबर सहवास झाला. त्यांच्या कृपेने अनेक ग्रंथांची निर्मिती झाली, ते संत कवी झाले. तर तिथे त्याने गुरुस्तवन मांडलेलं आहे. ह्या सगळ्यांना वंदन करून दासगणू महाराजांनी एक अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे की दासगणू मी तुमचे तान्हे कठोर विषयी होऊ नका. इतकी सुंदर ओवी आहे ही की आपल्या प्रत्येक भक्तांनी असं माऊलीला प्रार्थना केली पाहिजे की आपण हे तान्ह असावं माऊली पुढे कायम. कसं आहे, जेव्हा तान्हे असतात, जे कोणी तान्ह बाळ असतं ना, त्या बाळाला काय हवं नको किंवा त्याच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवणारी त्याची माऊली असते. त्याला बोलताही येत नसतं, पण त्याची माऊली सगळी काळजी घेत असते त्या तान्हुल्याची. तसंच आपण जर तान्ह राहिलो तर आपली माऊली सगळी आपली काळजी घेणारच आहे. जितकं मोठं होऊ, उंच होऊ, तितकं पडून लागण्याचा धोका असतो. इथे मोठं होऊ, उंच होऊ याचा अर्थ जितका आपला अहंकार वाढेल तितके आपण पडण्याचा जास्ती चान्स असतो. म्हणून मोठं होऊच नये, लहानच राहावं, तान्हच राहावं. आणि म्हणून दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे की दासगणू मी तुमचे तान्हे कठोर माझा विषय होऊ नका. तान्ह्या लेकराशी कोणी कठोर होऊ शकतं का? नाही. आणि म्हणून तान्हच राहावं. फार सुंदर ओवी आहे ही, मला खूप आवडते. त्यानंतर त्यांनी काही ओव्या लिहिलेल्या आहेत आणि पुढे त्यांनी असं लिहिलेलं आहे. आता ते सुरुवात करतायत हा अध्याय सांगायला हा ग्रंथाची. तेव्हा ते सांगतायत की आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करोन या एकाग्रमन, निज कल्याण व्हावया. अधोरेखित करण्यासारख्या या ओव्या आहेत की
सावधान. सावधान कधी म्हणतो आपण, की जेव्हा इतर कशात आपलं मन गुंतलेलं असतं त्याला अलर्ट करायचं असेल तर सावधान म्हणतो. कुठेही काही धोका उत्पन्न झाला असेल तर सावधान म्हणतात. सावधान म्हणजे बी अलर्ट, एकाग्र चित्त व्हा आणि ह्या ग्रंथाकडे लक्ष द्या. करून या एकाग्र मन निज कल्याण व्हावया. कुणासाठी? आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी. ह्यात माऊलीला आपण ग्रंथ वाचो न वाचो माऊलीची कृपा राहणार आहे, परंतु जे आपल्याला साध्य करायचं आहे, काय साध्य करायचं आहे तर प्रपंच हे आपलं साध्य नाही. माऊलीला साधन करून प्रपंच साध्य नाही करायचं आहे आपल्याला. तर खरा जो उपदेश माऊलीचा आहे की प्रपंच हे साधन वापरून आपल्याला माऊली हे साध्य ठेवायचं आहे, आपल्याला माऊलीशी एकरूप व्हायचं आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे. तर हे जे साध्य आहे त्याच्यासाठी आपल्याला गरज आहे एकाग्रचित्त करण्याची. हे साध्य साधण्यासाठी हा ग्रंथ समजण्यासाठी. पुढे त्यांनी हे म्हटलेलं आहे की संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर. आणि पुढची परत अधोरेखित करण्यासारखी ओवी आहे, दाते मोक्षपदाचे. आता मोक्षपदाचे ते दाते आहेत, ते आपल्याला देतात. आमचे वेदांताचे जे स्वामीजी आहेत ते आम्हाला नेहमी असं सांगायचे की आपण सर्व इतके सामान्य माणसं आहोत की ह्या मोक्षाच्या वगैरे गोष्टी आपल्याला सहज शक्य होणाऱ्या वाटत नाहीत. कसं आहे की मोठे मोठे संत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, सगळे जी संत मालिका आहे त्या संतांना हा मोक्ष प्राप्त झाला होता आणि म्हणून ते संतपदाला पोचलेले होते. आपल्यासारख्या सामान्यांनी मोक्षाची कास धरली तरी ती आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही. पण इथे लिहिलेलं आहे दाते मोक्षपदाचे. तर ते आमचे स्वामीजी असं सांगतात की जेव्हा मुलं शाळेत पेपर लिहितात, 100 मार्काचा पेपर असेल तर 35 मार्क पास होण्यासाठी लागतात. 34 मिळाले तरी नापास, पण 35 मिळाले तर पास होतो. तर आता इथे मुलाला जर 32 मार्क मिळाले, म्हणजे त्याची एवढी मेहनत असेल की 32पर्यंत तो पोचला, तर ठीक आहे, 3च मार्कांनी उगाच त्याला नापास करण्यापेक्षा ग्रेस मार्क दिले जातात आणि ते ग्रेस मार्क देऊन त्याला पुढे ढकललं जातं, म्हणजे त्याला पास केलं जातं. आपली माऊली असं आमचं स्वामीजी सांगतात की भगवंत कसा आहे तर तुम्ही 32पर्यंत पोचलात ना की तो तुम्हाला 35पर्यंत नक्की देईल. तो देऊन टाकतो मोक्ष, असं मोक्षाचं दान करतो तो. पण त्यासाठी 32 मार्क मिळवण्याची तरी आपली तयारी झाली पाहिजे आणि त्यासाठी ही उपासना आहे, हा ग्रंथ आहे की तो आपल्याला 32पर्यंत तरी नेईल. जर दृढतर विश्वास असल्याने किंवा जेव्हा आपण तो त्या ग्रंथावर पूर्ण श्रद्धा ठेवू, त्यातला भावार्थ आणि गूढार्थ जाणण्याचा प्रयत्न करू तेव्हा. तर ह्याच्या पुढे अजून एक दासगणू महाराजांनी म्हटलेलं आहे की संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. भव्य कल्याण, इथे भव्य कल्याण म्हणजे काय तर आपला उद्धार. कल्याणाची पेठ असं म्हटलेलं आहे. आजकाल सगळीकडे ग्राहक पेठ भरते आणि तिथे भरपूर गर्दी पण होते. कसं आहे, कुठल्याही ग्राहक पेठेत जा, वस्तू त्याच असतात. गृहोपयोगी वस्तू, वस्त्र, ज्वेलरी, म्हणजे भांडी, हेच असतं. प्रत्येक ग्राहक पेठेत तेच असतं, तरीसुद्धा ग्राहक तिथे गर्दी करतात. थोड्याफार फरकाने सगळ्या किमती पण त्याच असतात. तुम्ही 10 वेळा जा, ते किमती त्याच असणारे 10 ग्राहक पेठेत जा, पण तिथे लोक गर्दी करतात. आता त्यांना जर आपल्या भव्य कल्याणाची पेठ इथे आहे असं सांगून आपण घेऊन आलो, येतील का कोणी आपल्याबरोबर?
तर ही दासगणू महाराज असं म्हणतात की संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो, त्या संत चरित्राचं श्रवण करा सावकाश. पुन्हा अधोरेखित करायची ओवी आहे, श्रवण करा सावकाश. 19वा अध्याय आल्यावर पळवायचा नाही आहे, पटपट पटपट वाचून संपवायचा हा ग्रंथ नाही आहे. खूप तळमळीने मी हे सांगते, कारण मी सुद्धा हेच करायचं. 19वा अध्याय, अरे बापरे, चला भरभर 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 वाचा, 350 ओव्या असं येतं मनात, पण तो तसा वाचायचा ग्रंथ नाही. असं नांदेडकर गुरुजी सांगायचे की तो प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभा राहायला पाहिजे प्रत्येक वेळेला. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी वेगळा उपदेश कळतो, त्यातनं काहीतरी वेगळं शिकायला मिळतं, असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे श्रवण करा सावकाश असं दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. आजवरी ना कवणाचं संतांनी आदका दिला, ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे. हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. अशा पुढे भरपूर ओव्या आहेत, प्रत्येक ओवीवर बोलता येणार नाही, पण काही ओव्यांचं ज्या काही संतांबद्दल वगैरे आपल्याला माहिती, म्हणजे मला माहिती नव्हती म्हणून त्यांच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करते. पुढे त्यांनी शंकराचार्य जगद्गुरू, जे पदनताचे कल्पतरू, जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो. या शंकराचार्यांचं खूप महान कार्य आहे. शंकराचार्यांचं कार्य सांगायचा एक वेगळा विषय होईल, इतकं त्यांचं महान कार्य आहे. कसं आहे, भगवद्गीतेत जे भगवंतांनी म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य यदा तदात्मानं सृजाम्यहम. तर आपला धर्म हा सनातन वैदिक धर्म हा बुडीत चालला होता आणि त्या धर्माचं उत्थान करण्यासाठी, त्याला पुन्हा उचलून वर घेण्यासाठी शंकराचार्य जन्माला आले असं आपण म्हणूया. कारण तेव्हा बुद्ध धर्म वाढीस लागला होता आणि इतकं होतं की नुसतं वेद किंवा वेद विषयक काही ऐकलं तरी लोक असे कानावर हात ठेवायचे, कारण इतका तो बुद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. तर अशा वेळी शंकराचार्यांनी खूप मोठं हे कार्य केलं. त्यांनी अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. अद्वैत सिद्धांत जो आपल्या माऊलीच्या मंत्रातून सांगितलेला आहे, गण गण गणात बोते, म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्माच सत्य मानू नको, तया प्रत निराळात तोची असे. हा जो उपदेश आहे तो म्हणजे अद्वैत सिद्धांत. ह्या अद्वैत सिद्धांतावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांनी अनेक 10 उपनिषदांवर भाष्य लिहिलेलं आहे, भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे. सुंदर ग्रंथ वेदांतातले तत्वबोध हा ग्रंथ, विवेक चुडामणी हा ग्रंथ, ज्यातला श्लोक मी अनेक वेळा सांगते, दुर्लभम त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय हा श्लोक विवेक चुडामणीमधला आहे. असे अनेक ग्रंथांची निर्मिती, त्याच्यावर भाष्य हे शंकराचार्यांनी केले. खूप महान कार्य त्यांचं आहे. त्यांना आपण भावपूर्ण वंदन करूया आणि पुढे जाऊया. मध्ववल्लभ रामानुज. आता ह्यातले मध्व कोण, तर मध्वाचार्य हे द्वैत सिद्धांताचे ची पुष्टी करायचे. ज्याने ही सृष्टीची रचना केली तो परमेश्वर हा माझ्यापासून वेगळा आहे, हा त्यांचा सिद्धांत होता. रामानुजाचार्यांचा विशिष्ट अद्वैत, म्हणजे ह्या सर्वाचा कर्ता नारायण आहे आणि आपण त्या नारायणाचेच अंश आहोत आणि नंतरसुद्धा आपण पुन्हा नारायणालाच जाऊन मिळणार आहोत, असा त्यांचा रामानुजाचार्यांचा सिद्धांत होता, विशिष्ट अद्वैत सिद्धांत. वल्लभाचार्य जे आहेत त्यांचा होता शुद्ध अद्वैत किंवा केवल अद्वैत. शंकराचार्यांचा अद्वैत आणि वल्लभाचार्यांचा अद्वैत सिद्धांत याच्यामध्ये फरक एवढा आहे की वल्लभाचार्यांच्या सिद्धांतामध्ये मायेला स्थान नाही. शंकराचार्य हे मायासुद्धा मानतात आणि परब्रह्म आणि माया असं 2 गोष्टी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. अजून एक सांगायचं म्हणजे वल्लभाचार्यांनी
एक अतिशय सुंदर असं मधुराष्टक रचलेलं आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम हसितम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम. इतकं सुंदर मधुराष्टक आहे की त्याचं सगळं काही सुंदरच आहे. तर असं हे मधुराष्टक जरूर ऐका. खूप सुंदर रचलेलं आहे. भगवंताचं सर्व काही मधुर आहे असं त्यांना ह्याच्यात सांगायचं आहे. तर हे मध्ववल्लभ रामानुज यांच्याबद्दल थोडंसं सांगितलं. पुढे संतांची मालिका येते. नरसी मेहता. नरसी मेहता हे जुनागड इथले एक संत आहेत. नरसी मेहतांच्या मंदिरात असं म्हणतात की आजही शारदीय पौर्णिमेला किंवा इतरही वेळेला असेल पण रासक्रीडेचा आवाज येतो असं म्हटलं जातं. नरसी मेहतांचं एक अतिशय प्रसिद्ध पद म्हणजे वैष्णव जनतो तेणे कहिये जे पीड पराई जाने रे परदुःखे उपकार करे तो मना अभिमान न आणे रे. हे त्यांचं अतिशय प्रसिद्ध पद आहे. तुलसीदासांबद्दल आपल्याला माहिती आहे. रामचरितमानस हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. पुढे तो उल्लेख तो कबीर कमाल सुरदाचं. तर कबीर आणि सुरदास आपल्याला माहिती आहेत परंतु कमाल कोण? तर कमाल म्हणजे कबीरांचे पुत्र. ते सुद्धा संतपदाला पोचलेले होते. त्यांची अशी एक गोष्ट आहे की एक धनिक सराफ म्हणूया आपण त्याला, तो एक हिरा घेऊन कबीरांकडे आला आणि त्यांना सांगितलं की हा हिरा जरा तुम्ही ठेवाल का? मी कुठेतरी जातो, परत आल्यावर मी तुमच्याकडनं घेईन, म्हणजे मला माहिती आहे की तुमच्याकडे तो हिरा सुरक्षित राहील. तर कबीर म्हणाले मी काय करू त्या हिऱ्याचं? मला नको देऊ, तू घेऊन जा, तो कुठे पडेल काय मला काही माहिती नाही, तू घेऊन जा, माझं लक्ष नसणार. तर ते म्हणाले असं नका करू, ठेवून घ्या, मी येतो काही दिवसांनी आणि तो घेऊन जातो. ते म्हणाले मी नाही ठेवणार तो हिरा, इथे नका ठेवू. त्यानंतर ते थोडे झाले तर एका माणसाने त्यांना सांगितलं अरे तू कमालकडे जा, कमालसुद्धा त्यांचा हरकत संत आहे. म्हणून तो धनिक त्या कमाल जिथे होते तिथे गेला आणि त्यांच्याकडे तो हिरा दिला. तो त्यांनी बघितला आणि म्हणाले मला याचा काही उपयोग नाही, घेऊन जा तू. नाही तुम्ही ठेवून द्या, मी नंतर घेऊन जाईन. हो पण इथे नको ठेवू, तू घेऊन जा. मग तो म्हणाला हो असं काय करताय, ठेव, आम्ही येऊन थोड्या दिवसांनी आणि घेऊन जाईन. मग त्याने सांगितलं बघू आण. तर असं त्याने बघितलं तर ते धनिक जे होते त्यांना तो परत दिला आणि सांगितलं टाक कुठे तुला हवं तिथे. तर म्हणून त्यांनी तो हिरा, अतिशय अनमोल असा हिरा, कमाल जिथे बसले होते त्याच्या मागे असा ठेवून दिला, टाकून दिला. आणि ते गेले. जाताना त्यांच्या मनात हा विचार आला की कबीर खरे संत आहेत, कमाल काही तसे संत नाही आहे, ते दाखवतात, बघा त्याने हिरा घेतला माझ्याकडून, असं त्यांच्या मनात आलं. काही दिवसांनी ते परत आले आणि त्यांच्याकडे सांगितलं की मला तो हिरा द्या परत. तर ते कमाल त्यांचं काहीही लक्ष नव्हतं. ते मिळाले कुठला हिरा काय? त्यावर ते धनिक भडकले, मिळाले हा मला माहिती होतं तुम्ही असं करणार, तुमचे वडील संत आहेत पण तुम्ही काही संत नाही, असं ते म्हणाले. आणि तेव्हा कमाल म्हणाले की मी तो तुझ्याकडून घेतला का? तेव्हा ते म्हणाले तुम्ही घेतला नाही, तुम्ही मला सांगितलं दे इथे टाकून, मग तुम्ही टाकलात का? हो. मग जिथे टाकला तिकडे बघा. तेव्हा कमाल म्हणाले आता काय तो तिथे राहणार असेल का एवढा मूल्यवान हिरा? तर म्हणजे तुम्ही बघा तर खरं जाऊन. आणि तेव्हा ते जाऊन जिथे त्याने टाकला होता तिथे बघायला गेले तर तो हिरा तिथेच तसाच होता. आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की नाही, कमाल हे सुद्धा तसेच कबीरांसारखेच संत आहेत, त्यांच्यापुढे हिरा आणला काय दगड आणलं काय दोन्ही सारखंच. तर असं कमाल यांच्याबद्दल सांगायचं होतं. पुढे गौरंग प्रभू असं एक उल्लेख आलेला आहे. गौरंग प्रभू हे पश्चिम बंगालमध्ये झालेले राधाकृष्णाचे जोड अवतार असं त्यांना म्हटलं जातं. एक महान संत ज्याने हरे कृष्ण हा मंत्र सांगितला. त्यांना गौरनिताई किंवा गौरंग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू असंही म्हटलं जातं. काही जण असं म्हणतात की संत तुकारामांना ज्यांनी रामकृष्ण हरीचा उपदेश दिला ते म्हणजे गौरंग महाप्रभू. काही जणांचं मत आहे की ते महावतार बाबाजी. तर त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. पण गौरंग महाप्रभू यांचंही खूप महान कार्य आहे. कृष्ण भक्तीला त्यांनी पुष्टी दिली आणि कृष्ण भक्ती वाढवली.
पुढे उल्लेख येतो राजकन्या मीराबाई. तर मीराबाईचं सांगायचं झालं तर इतक्या कृष्णमय होत्या त्या. अशी गोष्ट सांगितली जाते की एका एका माणसाला त्यांच्यावर प्रेम बसलं आणि त्यांच्याशी लग्न करायचं होतं. तर त्याने त्याच्या आईला सांगितलं की मला मीराशीच लग्न करायचं आहे. त्याची आई म्हणाली, अरे ती एवढी राजकन्या आहे, ती कशी तुझ्याशी लग्न करेल. पण तो माणूस काय ऐकायला तयार नाही. तो मुलगा गेला आणि मीराबाईला भेटला आणि मीराबाईला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, माझं तुझ्यावर प्रेम बसलेलं आहे. तर मीरेने त्यांना फक्त एवढंच सांगितलं की एक काम करूया, हा इथे कृष्ण आहे, त्याच्यासमोर तू बस आणि 8 दिवस एकटक त्याच्याकडे फक्त बघत राहा. तर तो म्हणाला, एवढंच करायचं आहे. ती म्हणाली, हां एवढंच कर तू. तेव्हा तो तिथे बसला आणि कृष्णाकडे एकटक बघायला लागला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3ऱ्या दिवशी तो स्वतः कृष्णमय झाला. तर इतकी मीराबाईची कृष्णभक्ती होती, ती कृष्णमय होती. आणि सत्संगतीचा परिणाम असा असतो की तिच्याशी काही क्षण थांबल्यावर तो सुद्धा कृष्णमय झाला. त्या कृष्णाकडे बघत बघत सत्संगतीच्या परिणामाने तो कृष्णमय झाला. या सत्संगतीच्या परिणामाबद्दल एक छान कथा येते. थोडक्यात सांगते की नारद मुनी हे भगवंताला विचारायला गेले की सत्संगतीचं महात्म्य काय रे. तेव्हा भगवंत म्हणाला, ती बघ तिथे ती मुंगी चालली ना, तिला जाऊन विचार. तर ते त्या मुंगीकडे गेले आणि म्हणाले, काय गं बाई, सत्संगतीचा परिणाम सत्संगतीचं महात्म्य काय, मला भगवंताने तुझ्याकडे पाठवलं. मुंगीने केवळ नारदांकडे बघितलं आणि प्राण सोडले. त्यावर ते भगवंताकडे आले आणि म्हणाले, अरे तू मुंगीला विचारायला सांगितलं, तिने प्राण सोडले. भगवंत म्हणाले, तो बघ त्या झाडावर पोपट बसला ना, त्याला जाऊन विचार, तो सांगेल तुला सत्संगतीचं महात्म्य. म्हणून नारद त्या पोपटाकडे गेले आणि पोपटाला विचारलं, काय रे सत्संगतीचं महात्म्य काय. तेव्हा त्या पोपटाने सुद्धा त्यांच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि तिथेच प्राण सोडले. आता मात्र नारद घाबरले की हे काय होतं आहे, मी सत्संगतीचं महात्म्य विचारायला जातो आणि ते प्राणी मरत आहेत. मग भगवंताकडे पुन्हा आले. भगवंताने सांगितलं त्या गाईकडे जा. नारद म्हणाले, नाही बाबा, या गोहत्येचं पाप माझ्या मस्तकी लावू नको, मी नाही जाणार आहे त्या गाईकडे. मग तू जा, तू विचार तर खरं तिला. भगवंताच्या आग्रहाखातर ते गेले आणि त्या गाईला विचारलं. गाईने सुद्धा नारदांच्या डोळ्यात बघितलं आणि गायसुद्धा तिथे प्राण सोडले. म्हटल्यावर भगवंत नारद घाबरले आणि म्हणाले, आता काही मी जाणार नाही, भगवंताला पण विचारायला जाणार नाही, नको, ठीक आहे. सत्संगाचं महात्म्य मला नंतर कधीतरी कळेल, मी काय आता कोणाला विचारायला जाणार नाही, असं ते घाबरले. तर भगवंतच त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, अरे घाबरतोच कशाला, तुला कळलं नाही का सत्संगतीचं महात्म्य. जेव्हा तू त्या मुंगीकडे गेलास आणि मुंगीतनी तुझ्याकडे बघितलं, केवळ तुझ्याकडे बघितल्यावर तिने प्राण सोडले, तिचा उद्धार झाला आणि ती पोपटाच्या जन्माला आली. पोपटाने तुझ्या डोळ्यात बघितलं, त्याचा उद्धार झाला आणि तो गायीच्या जन्माला आला. आणि त्या गायीने सुद्धा केवळ तुझ्याकडे बघून प्राण सोडले. आणि ते तिथे जे संत बसलेले आहेत ते त्या गायीचा पुढचा जन्म आहे. तर हा सत्संगतीचा परिणाम आहे, सत्संगाचं महात्म्य आहे की ज्या जीवाला सत्संगती मिळाली त्यांचा उद्धार झाला. आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही, आपल्या पोथीतच अनेक उदाहरणं आहेत. पितांबर महाराज आहेत, भास्कर भाऊ आहेत, व्यंकटलाल आहेत, बाळाभाऊ आहेत. तर असं हे सत्संगाचं महात्म्य आहे. पुढे एक छान ओवी येते की जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. आता ह्याचा जर विचार केला तर काय म्हणायचं आहे नक्की, की जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. आता ह्याचा अर्थ काय, तर आपल्या आयुष्यात संत येतात, त्याच्या मागे आपल्याकडे पूर्वसंचिताचा साठा असणं, चांगल्या पूर्वसंचिताचा किंवा पुण्याचा साठा असणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला समजू शकतं की ते पुण्य जेव्हा आपल्या साठ्यात असतं तेव्हा आपल्याला संत चरणाचा लाभ होतो. पण असंही आहे की आपल्या हातून काही पुण्यकर्म घडायची असतील तर ह्या संत चरणांचा आपल्याला लाभ होतो. जसं आपण शेगावमध्ये माऊली आल्यानंतर
कितीतरी जणांचे उद्धार झाले, कितीतरी जणांकडनं सत्कर्म केली गेली. तर हे सगळं जेव्हा घडायचं असतं, हे पुण्य जेव्हा आपल्यापासून घडणार असतं, पुण्यकर्म आपल्यापासून सत्कर्म घडणार असतात, तेव्हा आपल्याला संत चरणांचा लाभ होतो, असंही दासगणू महाराजांनी इथे सांगितलेलं आहे. आपण संतांबद्दल बोलत होतो की नवनाथांचा पुढे उल्लेख आलेला आहे, जरी कान्हो संत सखू यांचा उल्लेख आलेला आहे. कूर्मदास यांच्याबद्दल नामोल्लेख करावासा वाटतो, कारण अतिशय हृदयद्रावक अशी कूर्मदासांची कहाणी आहे की त्यांना जन्मापासूनच हाताचे पंजे आणि पायाचे तळवे नव्हते, ते रांगत रांगत चालायचे. तर त्यांना इच्छा झाली की एवढे जण वारीला जातात, आपणही वारीला जावं, आणि रांगत रांगत ते वारीला गेले. उपाशी तापाशी राहत राहत ते पंढरपूरपासून 7 कोस दूर, माझ्या मते लहुल गाव असं त्या गावाचं नाव आहे, मला नक्की आठवत नाही, तर त्या गावापर्यंत ते पोचले की आता पंढरपूर केवळ 7 कोस आहे. पण त्यांच्या शरीराचे इतके हाल झालेले होते, ठिकठिकाणी जखमा झालेल्या होत्या, त्यांना पुढे अजिबात जावत नव्हतं. आणि अशावेळी त्यांनी विठ्ठलाला प्रार्थना केली की मला क्षमा कर, पण मी आता तिथे तुझं दर्शन घ्यायला येऊ शकत नाही, माझ्या नशिबात ते दर्शन नाही, माझं तेवढं पुण्य नाही. आणि अशा वेळेला विठ्ठल, रखुमाई आणि अनेक संत स्वतःहून पंढरपूरहून तिथे लहुल गावला त्यांना दर्शन द्यायला आले. अशी अतिशय हृदयद्रावक अशी कहाणी, आणि तिथे त्यांनी प्राण सोडले. पुढे दामाजी पंत यांच्याबद्दल उल्लेख आहे. दामाजी पंत कोण होते, त्यांचं चरित्र जर जाणून घ्यायचं असेल तर झाला महार पंढरीनाथ हा चित्रपट बघा. मुकुंदराज हे ज्ञानेश्वर माऊलीच्याही आधी आंबेजोगाई येथे एक संत कवी होऊन गेले. त्यांनी अद्वैत सिद्धांतावर, शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांतावर त्यांनी भाष्य लिहिलेलं आहे, आणि त्याचं नाव आहे विवेकसिंधू. अतिशय प्रसिद्ध असं हे पुस्तक आहे विवेकसिंधू. दुसरं त्यांचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक म्हणजे परमामृत. ही 2 पुस्तकं मुकुंदराज यांची आहेत, आणि या व्यतिरिक्तही अनेक साहित्य आहे. पुढे उल्लेख येतो तो बोधला म्हणजे माणिकजी बोधले, हे धामण गावीचे एक संत होऊन गेले. त्याच्यानंतर उल्लेख आहे तो निपट निरंजन, हे चरपटनाथांचे शिष्य होते, मराठवाड्यातले हे एक संत होते. त्यांचं एक पद शेवटी मी सांगणार आहे. त्यानंतर दासगणू महाराज असं म्हणतात की ग्रंथ असती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. ते 3 ग्रंथ कुठले तर संत कथामृत, भक्ती लीलामृत आणि भक्ती सारामृत, हे 3 ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिलेले आहेत. त्याच्यात अनेक संतांबद्दल, संतांची चरित्र छोट्या छोट्या अध्यायांमधनं त्यांनी मांडलेली आहेत. जो प्रथमताच मी पाहिला आकोटाच निडबला, तोच मागे राहिला याचे ऐका कारण. माळा आधी ओवी ती मग मेरू मणी जोडी ती, ही ओवी मला खूप पूर्वी आनंद द्यायची, आताही देते. पण कसं आहे, आपल्या महाराजांना त्यांनी मेरू मणी म्हटलेलं आहे, ह्या गोष्टीचा एक वेगळाच आनंद होतो. खरं सगळे संत सारखे आहेत, संत दिसती वेगळं आले परी ते अंतरी मिळाले असं जे म्हणतात, सगळे सारखे आहेत. आपले ऋणानुबंध आपल्या माऊलीशी आहेत, पण तरीही कुठेतरी एक छान असं आनंद देऊन जाणारी ही ओवी आहे. तर पुढे दासगणू महाराजांनी सुरू करण्यापूर्वी, हा प्रसंगाची सुरुवात करण्यापूर्वी असं सांगितलेलं आहे, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. आता गजानन चरणी प्रेमाचा उल्लेख दासगणू महाराज ठिकठिकाणी करतात, कारण कुठलंही कार्य, कुठलंही भक्ती सा तू अस्मिन परम प्रेमरूपा, भक्ती काय आहे त्याची व्याख्याच अशी केलेली आहे की आपल्या त्या इष्टदैवतेवर असलेलं आपलं परमप्रेम म्हणजे भक्ती. त्यामुळे प्रेमाशिवाय काहीही नाही, तो भाव मनी असणं गरजेचं आहे. नाहीतर जे काही आपण करतोय, वाचतोय, हे केवळ मेकॅनिकल होतं, आणि त्याचं म्हणावं तितकं जे आपलं साध्य आहे, माऊलीशी एकरूप होणं, हे साध्य आपल्याला अचीव करणं थोडं कठीण जाईल. आणि हे गजानन चरणी प्रेमधरा, प्रेम ही मारून मुटकून करण्याची गोष्ट नाही, ते सहज असायला पाहिजे. आणि ते प्रेम
निर्माण होण्यासाठी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. त्यासाठी हे 21 अध्याय वाचावेत. कसे वाचावेत तर मनरहित चित्त करून, एकाग्र चित्त करून, सावधान होऊन, सावकाशपणे हे चरित्र वाचलं तर गजानन चरणी प्रेम धरेलच. तर पुढे त्यांनी ग्रंथाला सुरुवात केलेली आहे. काय म्हणतायत दासगणू महाराज तर, कुठून आले आपले महाराज, कधी आले, काही त्याचा पत्ता नाही. कधी आले ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. ऐन तारुण्यात आले असं त्यांनी म्हटलेलं आहे. किती वय होतं काय याचं जास्ती त्यांनी उहापोहा केलेला नाही. ऐन तारुण्या माझारी गजानन आले शेगाव नगरी असं म्हटलेलं आहे. कधी आले तर माघ वद्य सप्तमी, माघ महिना, माघ महात्म्य जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की माघ महिन्याची सुरुवातच होते माघी गणेश जयंतीने आणि माघ महिन्याचा शेवट होतो तो शिवरात्रीने. त्यामुळे हा शंकराचा महिना असं म्हटलं जातं. आदिगुरु शंकर तर अतिशय महत्त्वाचा हा असा महिना आहे. आणि ह्या माघ वद्य सप्तमीला महाराजांचा प्रकटीकरणाचा प्रसंग घडलेला आहे. काय वर्णन केलेलं आहे तर कुठे कुठे ते प्रकट झाले तर देवीदास पातुरकर मठाधिपती जे होते त्या देवीदासांच्या घरी ऋतुशांती होती. त्याआधी एक दासगणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे की गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गज करणात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले तेचेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी असं जे म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की इथेच आपण ह्या गोष्टीला पूर्ण विराम द्यावा की महाराज अयोनी संभव होते बास. त्याच्यात अजून त्याचा उहापोह करून असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधायला जाऊ नये. त्यामुळे ते कुठे जन्माला आले होते, मग तिथे कसे मोठे झाले काय, ह्या सगळ्या ह्याच्यात न पडता मुख्य आपल्याला काय घ्यायचं आहे तर महाराजांचा उपदेश ते आपल्यासाठी आहेत एवढंच आपण ध्यानात ठेवायचं. आणि आपण त्यांचे आहोत, आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्याना एवढंच आपण ध्यानात ठेवायचं आहे. तर ते अयोनी संभव होते. देवीदासांच्या घरी ऋतुशांती चालू होती. ऋतुशांती म्हणजे काय तर पूर्वी लहान मुलींची लहान वयात लग्न केली जात मुलींची आणि नंतर जेव्हा त्यांना सासरी घेऊन यायचे त्यानंतर गर्भधारण करण्यापूर्वी ऋतुशांती केली जायची की येणारी संतती ही चांगली असावी, सुदृढ असावी, सद्गुणी असावी, सदाचारी असावी, यासाठी एक शांती केली जायची. अजूनही केली जात आहे बहुतेक, तर त्याला ऋतुशांती असं म्हणतात. तर असं देवीदासांच्या घरी ऋतुशांती चालू होती, जेवणावेळ चालू होती, सगळे जेवायला आलेले होते. आणि आता महाराजांचा प्रकटीकरणाचा प्रसंग आहे. काय म्हणतात दासगणू महाराज, आपण डोळे बंद करून केवळ डोळ्यासमोर हे चित्र आणूया की बंकटलालाला मोहिनी घालणारे महाराज कसे होते. तर तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी जुना पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत गेले नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी बैसोन्या रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने, शीत पडल्या दृष्टी परत ते मुखी उचलून घालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. आता कसे महाराज दिसले असतील बंकटलालाला, कशी मोहिनी घातली असेल त्यांनी, हे ते वर्णन आहे. इतकी सुंदर उपमा दासगणू महाराजांनी दिलेली आहे. प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे. पहाटेचा सूर्य असून त्याचं तेज असून ते तेज आपल्याला
दाह करणारं नसतं, होरपळवणारं नसतं, तर ते तेज शीतल असतं, सुंदर असतं. असं ते तेज त्यांच्या मुखावर होतं. प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे, किती सुंदर उपमा त्यांनी दिलेली आहे. पुढे पुढे त्यांनी अन्नम ब्रह्मेती यायची युक्ती उपनिषदांठाई असे हे जे म्हटलेलं आहे की अन्नाबद्दल त्यांनी असं सांगितलेलं आहे की तैत्तरीय उपनिषदामध्ये वरुण म्हणजे भृगूंचे वडील, भृगू आणि त्यांचे वडील वरुण यांच्यामध्ये एक संवाद आलेला आहे. तो म्हणजे ब्रह्म म्हणजे काय असं जेव्हा भृगूंनी आपल्या वडिलांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तू जा आणि त्याच्यावर मनन कर, म्हणजे तुला समजेल की ब्रह्म म्हणजे काय आहे. तेव्हा त्यांना जे पहिलं उत्तर मिळालं ते असं होतं की अन्न हे ब्रह्म आहे. त्याच्यात असा एक मंत्र आलेला आहे तैत्तरीय उपनिषदात, अन्नम ब्रह्मेति व्यजानात अन्नेन एव खलु इमानि भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवन्ति अन्नेन प्रयन्ति अभिसंविशन्ति. म्हणजे काय तर अन्न हेच ब्रह्म आहे. अन्नामुळेच जीव जन्माला येतात, जन्मलेले जीव हे अन्नामुळे जगतात आणि नंतर अन्नालाच जाऊन मिळतात. त्यामुळे अन्न हेच ब्रह्म आहे. अन्नाची महती किती सांगावी तेवढी थोडी आहे. पहिलाच हा उपदेश माऊली आपल्याला त्यांच्या कृतीतून देत आहे. अन्न हे ब्रह्म आहे हे आजकाल ओरडून ओरडून सांगावं असा हा उपदेश महाराजांनी आपल्याला दिलेला आहे की किती अन्नाची नासाडी आज आपण बघत आहोत. बाकी सर्व ठिकाणी सोडा, पण शेगावसारख्या ठिकाणी जिथे भोजन प्रसाद घ्यायला लोक येतात तिथे सुद्धा अन्नाची नासाडी झालेली आपण बघतो, तेव्हा खूप वाईट वाटतं. दुसरं असं की अन्न इतकं महत्त्वाचं आहे की पाकसिद्धी कशी व्हावी, ते कसं करावं, काय करावं, कुठलं अन्न सेवण्यास योग्य आहे, कुठलं नाही. अन्न शिजवत असताना जो ते अन्न शिजवतो त्याच्या मनात भाव कसे असावे हे सर्व विचारात घेणं गरजेचं असताना आजकाल आपण बघत आहोत खाद्य संस्कृती. आपण सगळेच कितीतरी वेळा आपण बाहेरचं अन्न खातो, ते कोणी शिजवलेलं असतं काय आपल्याला काही माहिती नाही, कसं असतं, ताजं असतं, शिळं असतं, आपल्याला खरोखर काही कल्पना येत नाही. जर आपण हॉटेलमध्ये गेलो, काही मागवलं, कितीही चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तरी आपल्याला माहिती नसतं की ते अन्न शिजवणारी व्यक्ती कोण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आजकाल खूप अन्नाची नासाडी आपण बघतोय किंवा जे अभक्ष्य आहे ते आपण खातोय. अभक्ष्य म्हणजे जरी व्हेजिटेरियन फूड असलं तरीसुद्धा काही ठिकाणी ते अनेक दिवस ठेवलेलं असतं. काही जे मोठी नावं आहेत, मी आता ती नावं मुद्दाम घेत नाही, पण शक्यतो इथलं अन्न खाऊ नये असं ते अन्न असतं. तरीही सगळी मुलं, पुढची जी पिढी आहे ती अशाच ठिकाणी ओढली जात आहे. तर हा जरा चिंतेचा विषय आहे. तर अन्नम ब्रह्मेति याची युक्ती उपनिषदांठाई असे, त्याची पटवावया खुणं चिते वेचती दया घन, त्याचा सामान्य जनांना लागून भावार्थ तो कळला नसे. आणि आता पुढे एंट्री आहे ती आपल्या आवडत्या अतिशय वंदनीय, ज्यांच्यामुळे महाराज शेगावी राहिले, परत आले शेगावाचे, निघून गेलेले होते ते बंकटलाल इथे येतात आपल्या स्नेहासमोर. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे जाणी दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले. तिथे ते येतात. त्यांनी बघितलं की इथे हे असं अन्न पत्रावळीतलं शिते वेचून खात आहेत. कशासाठी देवीदासांना सांगितलं असतं तर त्यांनी आणून दिलं असतं. पुढे एक असं त्यांनी म्हटलेलं आहे की खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी वरी वरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. किती सुंदर लिहिलेलं आहे की ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात.
याचे दोन अर्थ. एकतर आधी भागवतात व्यासांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया, की भागवतामध्ये 5व्या स्कंधामध्ये 5वा स्कंध हा परमहंसांचा स्कंध असं म्हटलं जातं. त्या 5व्या स्कंधामध्ये ऋषभदेवांचं आणि जडभरताचं वर्णन येतं. तर ऋषभदेव आणि जडभरत दोघेही परमहंसच होते, अवधूत होते, जसे आपले महाराज होते. पुढे 17व्या अध्यायात पण महाराजांबद्दल लिहिताना असं आलेलं आहे, हा शुकाचार्यांचा वामदेवाचा हा दुसरा अवतार, हा शुकाचार्याचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार असं जे म्हटलेलं आहे. तर असे ते अवधूत होते, परमहंस होते. तसंच 5व्या स्कंधात ऋषभदेवांचं वर्णन असं आहे की जडांध मूक बधीर पिशाच उन्मादकवत असं त्यांचं वर्णन आहे. जडभरतांचं पण वर्णन असंच आहे की लोकांसमोर दाखवायला ते जड, मंद, बधीर, मूक, कितीही बोलवायचा प्रयत्न केला तरी बोलायचे नाहीत, पळून जायचे, लोक त्यांना दगड मारायचे तरी ते काही विचार करायचे नाहीत, कधी कधी पिशाच्य वृत्ती धारण करायचे, झपाटलेल्यासारखे वागायचे, असं त्यांचं वर्णन आलेलं आहे ऋषभदेवांचं. तसंच जडभरताचं पण, आणि तेच वर्णन इथे बंकटलाल म्हणतायत की व्यासांनी केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की बंकटलालांनी भागवत कथा श्रवण केलेली होती. कथा कीर्तनांचा काय परिणाम होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बंकटलाल. पारखी असता समोर रत्ना असता समोर पारखी तोच जाणे त्या असं का म्हटलेलं आहे, कारण बंकटलालांना ती दृष्टी होती आणि ती दृष्टी कशी प्राप्त झाली तर त्यांनी भागवत ऐकलं होतं, कथा कीर्तनांना कदाचित ते गेले असावेत, म्हणून अशा साधूला ओळखण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून अशी कथा कीर्तनं आयोजित करावीत किंवा जिथे चालू असतील तिथे आपण अवश्य ऐकायला जावं. भक्तीची पहिली पायरी ही श्रवण अशी सांगितलेली आहे आणि त्या श्रवणाचा परिणाम हा होतो. श्रवणाने सुद्धा हा सत्संग घडतो आणि त्याचा परिणाम काय तर बंकटलालांनी आपल्या माऊलीला ओळखलं. खरे साधू पिशापरी जगी वागती वरी वरी ऐसी व्यासाची वैखरी बोललेली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेळा परिवाटे ज्ञान गाडा किंवा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्षाचं सगळं वर्णन आलेलं आहे. पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे की बंकटलालांनी त्यांना विचारलं की क्षुधा असेला आपण तरी तरतूद करू अन्नाची. पुन्हा एकदा वर्णन येतं, नुसते फरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया. संतांचं दर्शन हे असं असतं. जेव्हा बंकटलाल आणि दामोदर पंतांनी पहिल्यांदा त्यांना बघितलं तेव्हा ते शिते वेचून खात होते, पण जेव्हा दृष्टादृष्ट झाली, जेव्हा त्यांचं मुख बघितलं तेव्हा बंकटलाल भान हरपून गेले. असं त्यांनी म्हटलेलं आहे की मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनी. या संतांच्या मुखावर तेज विलसित असतं आणि ते शांत तेज असतं. अशी शांत वृत्ती जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपला सगळा अहंकार त्यांच्यापुढे गळून जातो आणि असं वाटतं आपणही त्यांच्यासारखं व्हावं, असं शांत व्हावं. आणि म्हणून सहज आपण मौनात जातो. एक प्रकार आहे व्हॉइस ऑफ सायलेन्स, मौनाचा आवाज. हा एक अतिशय सुखदायक आल्हाददायक असा आवाज असतो. जेव्हा संतांकडे आपण बघतो तेव्हा ती शांती आपल्याही मनाला स्पर्शून जाते आणि म्हणून आपल्याला ते दर्शन संतोष देतं, आनंद देतं. बंकटलालांनी म्हटलेलं आहे मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया. तर असं हे संतांचं दर्शन असतं. नारद भक्ती सूत्रांमध्ये असं म्हटलेलं आहे महत् संगत दुर्लभ
अगम्य अमोघश्च. एक तर संतांचं दर्शन किंवा संत भेटणं, संतांचा संग लाभणं हे दुर्लभ आहे. दुसरं अगम्य आहे, कळतच नाही की ते संत आहेत. आपण रस्त्यावरून चाललेलो असलो, कोणी संत आपल्या आजूबाजूने गेले आपल्याला कळणारही नाही, कारण ती दृष्टीच नाही हो आपल्याला. अगम्य आणि अमोघ जर ते आपल्याला प्राप्त झालं, आपल्याला कळलं की हे संत आहेत, तर कसं असतं, अमोघ ज्ञानाचं भांडार आहे ते आपल्याला ज्ञानी करून सोडणारं आहे. जे परीच लोहाला सोने करी असं जे पुढे एक ओवी आलेली आहे. परीचाची उपमासुद्धा देता येत नाही या संतांना, कारण परिसाने लोखंडाला स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सोनं होतं, परंतु ते सोनं दुसऱ्या लोखंडाला सोनं करू शकत नाही. गुरु जेव्हा आपल्या भक्ताला घडवतो तेव्हा आपल्या भक्ताला सुद्धा तो आपल्यासारखा करतो. त्यामुळे आपुल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी असं जे म्हटलेलं आहे, तर हे केवळ संत करू शकतात, परीसुद्धा करू शकत नाही. म्हणून परीसाची उपमासुद्धा गुरुला संतांना योग्य नाही. तर बंकटलालाने त्यांना विचारलं, तुम्हाला भूक लागलेली असेल तर आतनं पात्र घेऊन येतो. त्यांनी समोर पात्र ठेवलं. ठेविलेल्या पात्राबाई भोजना बैसली समर्थ स्वारी. चवीनं कशाची अंतरी अणू मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेला. आपण त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतो. अनुपम ब्रह्मरस, अन्नात जे षड्रस असतात त्या षड्रसांच्या पलीकडला ब्रह्मरस त्यांनी प्यायलेला आहे. तर ते या षड्रसाचा कशाला विचार करतील असं दासकडू महाराज म्हणालेले आहेत. पुढे त्यांना असं विचारलं की ते जे अन्न आहे त्याचा काला करून त्यांनी खायला सुरुवात केली. अन्न भक्षिले देहाने. पुढे पाणी विचारायला बंकटलाल गेले की हा जेवला यथेच्छपणे तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंताया लागून आपण देऊ आणून, असं जेव्हा ते ओव्या आलेल्या आहेत. पुढे त्यांनी महाराजांना विचारलं पाणी आणून देऊ का. तेव्हा महाराजांनी पहिलं उपदेश सांगितला, हे तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी. एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथं नाही उरला यत्किंचित. परी जगव्यवहार सत्य आचरीला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याचे. म्हणजे अवघे संपले. आता इथे हा सगळा उपदेश आहे तो वेदांताचा उपदेश आहे. अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. अवघ चराचर सगळं जे दृश्य आहे अदृश्य आहे जे काही दिसत आहे ते सगळं ब्रह्मानी, जे दिसत आहे जे दिसत नाही. आपल्या ह्या गंगेसारख्या अनेक आकाशगंगा आहेत, तर ह्या सगळ्यामध्ये ते ब्रह्म व्याप्त आहे. सर्वव्यापी असं ते ब्रह्म आहे. तर तिथे प्रत्येक जीव ज्या अर्थी सगळं सर्वव्यापी आहे, सगळं ब्रह्म आहे. तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्म आहोत. हा वेदांताचा उपदेश आहे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी ही महावाक्य जी वेदांतामध्ये आहेत, तो उपदेश इथे महाराजांनी दिलेला आहे की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक अदृश्य वस्तू जे काही आहे ते सर्व ब्रह्म आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवामध्ये ब्रह्म. बघा महाराजांचा मोठा उपदेश, महाराजांचा मंत्र की मना समजे नित्य जीव हा ब्रह्माच सत्य. मानू नको तया प्रत निराळा त्या तोची असे भेद करू नका. हे ते सांगतायत. प्रत्येक जीव हा ब्रह्मच आहे. एक असं वाक्य आहे, एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. आता पोटेन्शियली हे काढून टाकलं. एव्हरी सोल इज डिवाइन. प्रत्येक जण, प्रत्येक जीव हा ब्रह्मच आहे. त्याच्यावर जे आवरण आहे त्या आवरणामुळे तो जीव झाकला गेला. त्याचं ते ब्रह्मरूप किंवा ते झाकलं गेलेलं आहे सत्य, ते आवरण बाजूला केलं की प्रत्येक जीव हे शिव आहे. त्या जीवाचं दर्शन प्रत्येक जीवामध्ये होतं. तर हा उपदेश त्यांनी इथे सांगितलेला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे
की बंकटलालाला कळलं की आपले आहे भाग्यधन्य, असं त्याच्या लक्षात आलं की नाही बरोबर आहे, आपण इथे थांबलो, हे संतच आहेत. जे व्यासांनी लिहिलेलं आहे भागवतात तसंच आहे की हे वरवर असं दाखवतात पण ते संत आहेत. आणि त्याला खूप आनंद झाला. पाणी आणायला दामोदरपंत घरात गेले, बाहेर पाणी आणलं तेव्हा मस्त वाळाबिळा घालून थंडगार पाणी आणलं, परंतु महाराजांनी आधीच पाणी ते त्या नाल्याचं घाण पाणी प्यायलेले होते. आणि तेव्हा हा समर्थ ते पाणी समर्थाने लावा, ते गढूळ पाणी समर्थाने लावावं, त्यांनी ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडकार, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये, असं जेव्हा म्हणाले तेव्हा महाराजांचा पुढचा उपदेश की हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास रूप हे दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही न वेगळा, त्यापासून न निराळा, ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच कराचं दामन कशापासून जग झाले. आता हा खूप मोठा उपदेश, म्हटलं तसं पहिल्याच अध्यायात वेदांताचा मुख्य उपदेश असा आहे की हल्लीच्या मॅनेजमेंट पुस्तकात आपण बघतो 7 हॅबिट्स ऑफ मोस्ट इफेक्टिव्ह पीपल, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे बिगिन विथ द एंड इन माइंड. म्हणजे काय तर साध्य काय करायचं आहे ते बघा आणि तिथून सुरुवात करा. तेच इथे महाराजांनी केलेलं आहे की तुम्हाला साध्य काय करायचं आहे तर हे ब्रह्म जाणून घ्यायचं आहे. पहिल्याच अध्यायात त्यांनी हा उपदेश केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता पूर्ण ग्रंथ वाचा असं ते आपल्याला सांगत आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला आता पुढचा ग्रंथ बघायचा आहे. तर उपदेश हा आहे हे हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचर, इथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. हा जो पूर्ण त्यांनी त्यांच्या मुखातून आलेल्या उक्ती आहेत, हेच आपल्याला बंकटलाल जेव्हा मळ्यात घेऊन जातात महाराजांना तेव्हा पण असंच आलेलं आहे तत्त्वज्ञान की माशी तरी मीच झालो, मोहळतेही मीच बनलो, कणचे खाया मीच आलो, कणचे तेही रूपे माझी. हेच तत्त्वज्ञान इथेही मांडलेलं आहे. खूप महत्त्वाचा विषय जो इथे सांगितलेला आहे. इथे आधी ब्रह्मे व्याप्त साचार, ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची म्हणजे अगदी सोपी उपमा द्यायची झाली तर सोन्याचे दागिने काय आहे, सगळं ब्रह्मानी व्याप्त आहे. याच्यासाठी उदाहरण म्हणजे आपल्याकडे सोन्याची बांगडी आहे, सोन्याचे कानातले आहेत, सोन्याचं गळ्यातलं आहे, जे जे काही वेगवेगळे दागिन्यांचे आकार आहेत, प्रकार आहेत, त्या सर्वांमध्ये एकच कॉमन जो घटक आहे, रादर त्या सगळ्यांचं कारण जे आहे ते कारण म्हणजे सोनं आहे. आता ह्या सगळ्या दागिन्यांना वेगवेगळी नावं आपण दिलेली आहेत, त्याचे वेगवेगळे उपयोग केले जातात. ह्या सगळ्यामधनं जर सोनंच काढून घेतलं तर काही राहील का? हेच तत्त्वज्ञान इथे आहे की आपण जे वेगवेगळी रूपं बघतोय, रूप प्रकृतीचा गलबला, हे जे जे काही आपण बघत आहोत नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयाचं, ते सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, समान आहे, ती म्हणजे ब्रह्म. आता ब्रह्मच काढून घेतले तर आपण राहणारच नाही, होते चैतन्य गेले तर आपण राहत नाही. हा उपदेश इथे द्यायचा आहे की सगळ्यांमध्ये ते ब्रह्म व्याप्त आहे. कुठेही कशातही कोणातही भेद नाही, तो भेद करूही नये, हा मोठा उपदेश आहे. आणि पुढे असं सांगितलं आहे, ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. जंतू नाम जन्म दुर्लभ मतः पुंस्त्वम ततो विप्रताम, असा एक मोठा विवेक चूडामणीमध्ये अजून एक श्लोक आहे. जंतू नाम नरजन्म दुर्लभ मतः, म्हणजे सगळ्या जीवांमध्ये नरजन्म हा दुर्लभ आहे असं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. का? कारण प्राण्यांमध्ये आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या केवळ समजण्याची किंवा एवढ्याच क्रिया घडल्या जातात आणि तेवढ्याचीच बुद्धी त्यांना असते. त्याच्या पलीकडे सारासार विचार करण्याची बुद्धी त्यांना नसते. माणसाची बुद्धी जास्त प्रगत आहे.
खरं तर आता म्हणायचं झालं तर आहार निद्रा भय मैथुन असाही एक वेदांतामध्ये श्लोक आहे की जी माणसं नराच्या जन्माला येऊन केवळ आहार निद्रा भय मैथुन हेच ह्यातच आपलं आयुष्य घालवतात ते पशु समानच आहेत. पण इथे अजून एक सांगायचं झालं तर एक मुद्दा इथे घालतीये की मला असं वाटतं की प्राण्यांना कळतंय काय खावं काय नाही खावं, एवढी तरी बुद्धी प्राण्यांना दिलेली आहे. माणसाची प्रगत बुद्धी असून आता आहार या विषयावरची बुद्धी चार असार सगळं त्यातलं संपलेलं आहे असं मला काही अंशी वाटायला लागलेलं आहे. तर असो सांगितलेलं काय आहे की म्हणून माणसाकडे ही सारासार विचार करण्याची बुद्धी जास्त आहे. सार घ्यायचं, असार त्यागायचं, सार काय असार काय हे माणसाला कळतं. म्हणून ह्या नरदेहाचं ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. आपला इथे जन्माला नरदेहाच्या जन्माला यायचा हेतू काय आहे हे ह्या जन्मात आल्यावर कळलं नाही तर त्या देहाचं सार्थक होत नाही. अनेक संतांनी त्याबद्दल म्हटलेलं आहे, धन्य धन्य हा नरदेहो त्याची अपूर्वता पाहो, जो जो पावे जो की जे परमार्थला हो तो पावे सिद्धी ते, असं समर्थ म्हणतात. बहुत जन्मांचा सेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये, असं समर्थ म्हणतात. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यू पंथे, असं समर्थ म्हणतायत. एकनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे की बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती वीण गेला तो अधोगती. ह्या नरदेहाची प्राप्ती होऊन जर आपण भक्ती केली नाही तर हा नरजन्म वाया गेला. कबीर म्हणतायत, रात गवाई सोय के, दीन गवाया खाय के, हीरा जन्म अमोलचा कोडी बदले जाय. म्हणजे केवळ आपण एका मागोमाग एक जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकून देह बदलतोय, परंतु जे नरजन्माचं सार्थक आहे ते आपण करून घेत नाही आहोत. तुकाराम महाराज म्हणतायत की विषयांचे सुख येथे वाटते गोड, पुढे अवघड यमदंड. यमदंड जो आहे तो इतका अवघड आहे. पुन्हा पुन्हा समर्थांच्या दासबोधात वर्णन आहे की गर्भयातना काय असतात किंवा गर्भात जेव्हा जीव असतो तेव्हा त्याला काय काय यातना सोसाव्या लागतात, ह्या सगळ्याचं अतिशय विस्तृत वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ते वाचून तरी असं वाटावं की नको, आता नरजन्म नको, पुन्हा जन्म नको, नरजन्म नको नाही जन्मच नको. तर असं ते म्हटलं तसं आपल्यासारख्या सामान्यांची, माझ्यासारख्या सामान्याची ही गोष्ट नाही की परत जन्म नको. पण जसं म्हटलं आहे की संत मोक्षदाते आहेत, कधीतरी कृपा होईल 32पर्यंत आपण पोचलो तर कदाचित ती कृपा होईल आणि आपल्याला ते दान मिळेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा नाही, असा विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. पुढे तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, आत्ता तो सांगत नाही आहे मी, परंतु त्याच्यातसुद्धा ते म्हणतात की तुका विनवणी करतोय की क्षण एक मन स्थिर करुनी, सावध होई डोळे उघडुनी, पाहे वेद बोलले पुराणी. तुका विनवणी करत असे की नरदेह निधान लागले हाती, उत्तम चार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी मग कान चित्ती धरावे. जर आपण मनात धरलं की आपल्याला देव व्हायचं तर आपण तेही होऊ शकतो, मग का नाही अशा गोष्टी मनात आणायच्या, असं तुकाराम महाराज सगळ्यांना सांगतायत, विनवणी करत आहेत. पुढे महाराज म्हणालेले आहेत, याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. हे मनन सतत करत राहणं हे गरजेचं आहे. महाराजांनी हे सांगितलेलं आहे. इथपासून या ग्रंथाच्या उपदेशाची सुरुवात होते. पुढे जायच्या आधी एक जे मी मगाशी म्हटलं की चरपट नाथांचे शिष्य निपट निरंजन यांचं एक पद आहे, ते हाच उपदेश आपल्याला सांगत आहे. तर ते मी वाचून दाखवते की आने की वाट कौन, कुठून आलो, जाने का घाट कौन, कुठे जाणार, ब्रह्म का कपाट कौन, कहाँ से जीव आया है, ब्रह्म का कपाट, ब्रह्म कशात सामावलेला आहे, कहाँ से जीव आया है, जीव कौन, शिव कौन, शिव का स्वरूप कौन,
माया कौन धरणी कौन, धरणी को धरे कौन, पृथ्वी आकाशात तरंगते, कोणी धरलंय तिला, माया सोवन में जागे कौन, देह ले भागे कौन, कोण आपला देह घेऊन जातं किंवा कोण आपल्याला घेऊन जातं, कुठे घेऊन जातं, सोवन में जागे कौन, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः, असा भगवद्गीतेत श्लोक आहे. जी रात्र वाटते आपल्याला म्हणजे परमार्थ, त्या रात्री संत जागृत असतो किंवा मुनी जागृत असतो, आणि जो आपल्याला दिवस वाटतो म्हणजे प्रपंच, तिथे मुनी संत झोपलेले असतात. खडखडीत जागे असतो आपण प्रपंचात आणि परमार्थात झोपा काढतो, आणि संत मात्र प्रपंचात झोपलेले असतात, म्हणजे त्याविषयी उदासीन असतात आणि परमार्थात ते खडखडीत जागे असतात. वादचंद लागे कौन, कोन में कौन समाया है, कहे निपट निरंजन, इतना नाही बुझे तो जग मारेने देह पाया है. असं खडखडीत शब्दात त्यांनी आपल्याला ऐकवलं आहे की जर हे कळलं नाही तर कशाला नरदेह घेतलेला आहे. हा उपदेश इथे महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. सांगायचा जितकं जमलं तितकं सांगायचा प्रयत्न केला. पुढे बंकटलाल आणि दामोदर पंत त्यांनी हा उपदेश ऐकला आणि अनन्य भावे संत चरणी लोळावया तयार झाले. अनन्य भावे अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता, सर्व आश्रयांचा त्याग केला आणि केवळ एकच दृढचरण महाराजांचे धरले, त्यांच्या चरणी अनन्य झालो. अन्याश्रयाणाम त्यागो, आत्ता आपण इतक्या आश्रयांना धरून आहोत. कुठले आश्रय ज्याचा त्याने विचार करायचा, पण अनन्य भक्ती अजून आपल्यामध्ये आलेली नाही आणि ती येण्यासाठी हा ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे. अनन्य भावे त्यांच्या चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचं जाणं होतं. महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. सगळ्या संतांना दूर पळावंसं वाटतं या समाजापासून, लोकांपासून. उपाधी नको असते त्यांना, त्यामुळे महाराज पळून गेले असं याच्यात सांगितलेलं आहे. त्यांच्यापासून लांब जेव्हा त्यांना कळलं की आता हे आपले पाय धरणार आहेत, पण नंतर पुन्हा ते शेगावी आले. का आले तर केवळ बंकटलालाच्या ध्यासामुळे ते परत आलेले आहेत. ते आपण पुन्हा कधीतरी बघू. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादव भाविकांप्रत, असं हे चवीनवी दासगणू असं म्हणतात की खरोखर आल्हादच देतोय हा ग्रंथ आपल्याला. इतके छान लीला प्रसंग त्यांनी वर्णिलेले आहेत पुढे जाऊन, आणि महाराजांचं चरित्र इतकं छान गुंफलेलं आहे. तर झालेली सेवा श्री गजानन चरणी अर्पण करते. पुन्हा एकदा ठाणे उपासना केंद्राचे आभार मानते. सर्व भक्तांना नम्र अभिवादन करते. काही जास्त बोललं गेलं असेल, वायफळ बडबड झाली असेल तर सोडून द्या. जे काही माऊलीने वदवून घेतलं त्यातलं जे सारभूत आहे ते माऊलीने वदवून घेतलं ते सारं घ्या, सारं सोडून द्या. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.